आहे. कारण जर का तुम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी, शिक्षणामध्ये राखीव ठेवण्यासाठी जर तुम्ही तरतूद महामंडळाच्या माध्यमातून केलेली आहे, तर मग पुन्हा याची गरज का? म्हणजे दुहेरी आरक्षण पद्धतीचा फायदा एकाच समाजाला का? तर एक्सप्लेन करा. आणि याच मुद्द्याचा योग्य जो प्रतिवाद जो आहे तो महाधिवक्ता वीरेंद्र कुलाबे यांनी केला आहे की राज्यात 28% मराठा समाज आहे, पण या 28%तला 25% मराठा समाज हा गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. आणि ही अधिकृत आकडेवारी, टक्केवारी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या निरीक्षणातून समोर आलेली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मराठा समाजाला सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि नोकरी या दोघांमध्ये त्यांना अधिक प्राधान्य देण्यासाठी म्हणून एससीबीसीचं आरक्षण राज्य सरकारने जो कायदा देऊन केलेला आहे ते अत्यंत योग्य आहे. हा अत्यंत युक्तिवाद जो आहे हा अत्यंत आग्रही आहे आणि आक्रमक सुद्धा आहे. हे आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सरकारने आरक्षण दिलं होतं, पण तेही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यामुळे ते अजूनही पेंडिंग आहे, लागू करण्यात आलं नाही आहे. त्याच धर्तीनंतर आपल्या देशामध्ये दुसरं राज्य आहे महाराष्ट्र, की महाराष्ट्रात सुद्धा या प्रकारचं सुद्धा या आरक्षणावर लढाई सुरू झालेली आहे. अर्थात ही लढाई कायद्याची आहे. सरकारनं यापैकी कोणतं कायम ठेवायचं याबाबत निर्णय घेतला आहे का, हा सगळ्यात महत्वाचा आजच्या सुनावणीचा प्रश्न. कारण न्यायालयाच्या या थेट प्रश्नामुळे राज्य सरकारची भूमिका ही सगळ्यात महत्वाची मानली जाते. म्हणजे मराठा समाजातील पात्र लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असं जरी सांगितलं असलं तरी हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना खरं तर मराठा समाजाला 10% आरक्षणाव्यतिरिक्त कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना ओबीसी आरक्षणाचाही मार्ग खुला करण्यात आलाय. आणि याच मुद्द्यावर कोर्टाने 2 आरक्षण हा मुद्दा उपस्थित केलाय. याचमुळे कायदेशीर आणि सामाजिक वाद वाढण्याची चिन्ह आहे अशा प्रकारची सुद्धा बाजू ही याचिकाकर्त्यांच्या बाजूने ऍडव्होकेट प्रदीप संचेती यांनी मांडली. आणि राज्य सरकारने आरक्षणाचा हा दुहेरी लाभ रोखला नाही तर राज्यातल्या इतर मागासवर्गीय समाजांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर असंतोष उसळण्याची शक्यता आहे. हा अत्यंत आग्रही युक्तिवाद प्रदीप संचेती यांनी केला. आपल्याला माहिती आहे की 2014ला पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना सत्ता ज्यावेळेस संपत होतं, सरकार संपवता कालावधी, त्यावेळेस त्यांनी 16% मराठ्यांना आणि 5% मुस्लिमांना आरक्षण जाहीर केलं होतं. आणि याचाच फटका हा इतर आरक्षणाची मागणी करणाऱ्यांवर सुद्धा होऊ शकतो. आणि सामाजिक दुही आणि सामाजिक अशांतता आणि अराजकीय समतोल या अत्यंत महत्वाच्या अडचणींना तोंड द्यावं लागेल. हा मुद्दा आज कोर्टात आलाय. आज सरकारने भूमिका स्पष्ट करावी हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं मुंबई उच्च न्यायालयात आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा पूर्ण पीठ बसलंय.